साठी मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। उद्या खात्यात 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरीचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकत्र 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहे। पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे उद्या जमा होतील। पंतप्रधान मोदीच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येणार आहे। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही महिन्यापासून वाट पाहत होते तोच दिवस आज आला आहे। आज स्वतः आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी मोठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत आहे तो सर्वात महत्त्वाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एक नाही तर दोन्ही नाही, एकत्रित दोन्ही हप्ते आज तुमच्या बँक खात्यात उद्यापर्यंत खात्यात जमा होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आज तुमच्या खात्यात तब्बल 4,000 रुपये एकत्रित जमा होईल आणि हे 2-3 टप्प्यामध्ये वितरित होईल। बातमी ऐकून आनंदाने उड्या मारायला लागले आहे। शेतकऱ्यांसाठी एवढी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वितरण होणार आहे आणि कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला केल्या नाहीतर हे पैसे अडकू शकतात, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी हे समजून घेऊ की तुम्हाला नक्की किती पैसे मिळणार आहे। बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रित 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणि या शेतकऱ्यासाठी मोलाची बातमी ठरणार आहे, कारण की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी घेऊन आलो आहोत। कारण की मंत्रिमंडळाने कर्जमाफीबद्दल आणि पीएम किसान आणि नमो शेतकरीबद्दल मोठी चर्चा केली आणि त्यानंतर या गोष्टीला सुरुवात केलेली आहे। परंतु जर तुम्ही महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला फक्त पीएम किसान योजनेचे 2,000 रुपयेच मिळणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे सरसकट 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी वितरित होणार नाही, कारण डीबीटी प्रक्रिया एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर राबवणं शक्य नाही। त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये वितरित पूर्ण करण्याचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। म्हणून जर आज तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर काळजी करू नका। उद्या किंवा परवा किंवा या येणाऱ्या एका हप्त्यात नमो शेतकरी सन्मान निधीसाठी शेतकरी बांधवांनो हे पैसे मिळण्यास तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्याचे असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजेच हे 3 गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या नसतील तर 4,000 रुपये तुमच्या खात्यावर येणार नाही। हो शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट ही आहे की 3 गोष्टी करणे आवश्यक आहे। त्यामधली जर पहिली गोष्ट बघितली तर ही पहिली गोष्ट म्हणजे आधार लिंकिंग। तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। खूप शेतकरी या गोष्टी ऐकतात पण याला पूर्ण करत नाही, फक्त गोष्टीला ऐकून घेतात आणि काढावाटी करतात। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवता येत नाहीत। त्यामुळे लगेच जवळच्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग करून घ्या। दुसरी बाब आणि दुसरी गोष्ट म्हणजे ई-केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जमीन नोंदणी आणि लाभार्थी योजनेसाठी योग्य माहिती असणे। आज थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात होणार आहे आणि या 3 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहे। जिल्हा आणि जिल्ह्यानुसार जर माहिती बघितली तर 12 जिल्ह्यामध्ये याचे वाटप होणार आहे आणि संपूर्ण जिल्हे पाहून जा। अर्धवट जिल्हे ऐकून आपल्या जिल्ह्याचे नाव आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा। पहिला जिल्हा हा वाशिम, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा हा बीड आहे, चौथा जिल्हा अहिल्यानगर, 5वा जिल्हा जर बघितला तर यामध्ये जळगाव, 6वा जिल्हा सिंधुदुर्ग, 7वा जिल्हा यवतमाळ, 8वा जिल्हा धाराशिव, 9वा जिल्हा भंडारा, 10वा जिल्हा गोंदिया, 11वा छत्रपती संभाजीनगर आणि 12वा जिल्हा हा हिंगोली असणार आहे। आणि या सर्व 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही या 3 गोष्टी केल्या असेल आणि या जिल्ह्यामध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला नक्कीच खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। या सर्व जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने निधी जमा करण्यात येत आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर काळजी करू नका, दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे। आता सर्व महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे का रखडले होते? गेल्या अनेक महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता,
परंतु आता पेरणीचा हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार हा निर्णय घेतला आहे. शेतकरी बांधवांनो, पैसे खात्यावर आले की नाही हे तपासण्यासाठी तुमच्या मोबाईलवरती SMS तपासा किंवा बँक खात्याचे स्टेटमेंट तपासा. DBT प्रक्रिया दिवसभर सुरू राहू शकते, त्यामुळे रात्रीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. ही बातमी तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हप्त्याची माहिती मिळेल. कारण की शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची ही बाब ठरणार आहे की शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांना आता PM किसान आणि नमो शेतकरीचे एकत्र 4,000 रुपये खात्यात जमा होणार आहे आणि तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरून या 3 गोष्टी तुम्ही जर धरल्या असेल तर हा सर्वात महत्त्वाचा बाब हे ठरेल की तुमच्या खात्यामध्ये शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक आहे. कारण PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे तुम्हाला काही पण करून 30 जूनच्या आत मिळायला सुरुवात होईल. त्याच्या अगोदर तुम्ही जर या गोष्टी केल्या नसेल तर करणे महत्त्वाचे आहे. त्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहे. या 3 गोष्टी विसरून कधी पण आपले बँक लिंकिंग आणि तुमचे आधार कार्ड लिंक करणे, तुमचे DBT मार्फत पैसे जमा होणार आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट बेनिफिशियल पैसे ट्रान्सफर होणार आहे. या गोष्टीची बाब महत्त्वाची आणि लक्षात आहे. संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. 12 जिल्ह्यामध्ये तुमचे नाव राहणार आहे. तुमचं जर या 12 जिल्ह्यामध्ये नाव नसेल तर येणाऱ्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे नक्की यायला सुरुवात होईल. आत्ता टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच पैसे न वाटप होता, तुम्हाला लगेच वाटपाची सुरुवात न करता तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल. 12 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये अजून 12 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध होईल. म्हणून येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच योजनेच्या माहितीसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.